आज मुंबईसह राज्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात येतोय। रायगड रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मच्छीमारांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याच्या सूचना आहेत। पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात येतोय। मध्यम ते मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं इशारा जारी केलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया मरीन ड्राईव्हला आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, गेले 2 दिवस संध्याकाळ झाली की मुंबई आणि आसपासच्या उपनगरात विजांचा कडकडाट होतो आणि मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतात। आज आणि उद्या कसं वातावरण मुंबई आसपासच्या उपनगरात राहील? अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय, मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, काय अपडेट आहे? लागवी नक्कीच काल सुद्धा ऑरेंज अलर्ट होता, मात्र दिवसभर पावसाने ढगाळ वातावरण घेतली होतं, मात्र कुठे विश्रांती घेतली होती तर कुठे बरसत होता। मात्र आज सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि रिमझिम पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळतात आणि यामध्येच मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आले। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आज अवकाळी पाऊस हा मुसळधार बरसणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। कोकण किनारपट्टीवरती कमी दाबाचं क्षेत्र हे पुढे सरकताना त्याची तीव्रता वाढते, यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट आहे आणि मच्छीमार असतील यांना सुद्धा सतर्कतेचं आव्हान हे हवामान विभागाकडून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबईतील आजचं आणि उद्याचं वातावरण हे ढगाळ राहणार आहे। त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस हा मुसळधार तर मेघगर्जनेसह बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्य सरकार असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल, मुंबईमध्ये सतर्क झालेले आहे, सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व प्रकारची खबरदारी राज्य सरकारकडून घेण्यात आली असली तरी लोकांना समुद्र किनारपट्टीवरती जाऊ नये अशा प्रकारचं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। लागवी निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।